बघ रावल्या, तुझा मित्रच आहे ना त्यो. शिक त्याच्याकडनं काहीतरी. खराय बापू, खराय तुमचं. काय जीजे तू भी हो आता. ओ बापू, मैं अपने पैरों पे खड़ा हुआ भी क्या. पण काय बी म्हणा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी असं अंगणात बसून गप्पा मारायला लय भारी वाटतं. अहो आपल्यासारखं सुख असतं बी सिटीतल्या लोकांना. अहो कधीतरी आपलं टेरेसवर जाऊन बसायचं, दुसरं काय. असं आपल्या गावात आपल्या घराबाहेरच्या अंगणात खाट टाकून मस्त गारवाळ्यात गप्पा मारत बसायची मजा वेगळी असती बघा. आणि काय ग, पाडव्याला काय विशेष आता. अरे हो, सांगायचंच राहिलं. मामी, मी आणि शीतल उद्या शीतलीच्या घरी राहायला जाणार आहे बरं का. हे आणि कवा ठरलो. काल आम्ही गेलतो ना तेव्हा नाना म्हणले, आणि ह्या घाई गडबडीत सांगायचंच राहिलं माझं. ही काय पद्धत म्हणायची का. आता त्यो येणार आहे हे आपल्याला तर कुठं माहित होतं, आणि त्यांना तर कुठं माहित होतं. आता आलाय म्हटल्यानंतर सांगितलं असेल. अहो तीच तर म्हणते मी, नुसतं दाखवायला कशाला करायचो. आता आल्यात आणि मग लोक काय म्हणतात म्हणून करायला लागल्यात. अहो राहुल्याची आई, आमच्या ह्यांना इचरा की आमच्या आई वडिलांनी काय काय केलं होतं त्यांच्या जावयासाठी. पण हिथं आमची सून म्हणती ते येणार नाही तेच बरं झालं, आमच्या घरच्यांचा खर्च तरी वाचला. ती तरी काय करणार म्हणा बिचारी. अहो एका चुलत्यानी कर्ज करून ठेवलं आणि त्या कर्जाच्या पायात घर गेलं. दुसरा चुलता गेलाय दुबईला, ती यायचं नावच घेना. अहो पण एवढं होऊन बी जमिनीव काय आले नाहीत. अहो आता तुम्ही सांगा, पोरीच्या सासरी जाऊन जावयाला आवातनं द्यायचं असते, एवढं बी कळायला नको होय. पुष्पे, अगं तू जरा गप बसतीस का. राहुल्याची आई, आता तुम्हीच सांगा, ह्यात काही चुकीचं बोलले का मी. जावयाला जावायचा मान मिळायला पाहिजे का नको. अगं होय, पण तिच्या समोर तुला काही बोलायची गरज होती का. मग कुणासमोर बोलायचं, कमी बोलायचंच नाही. नाही जीजी, तसं नाही, पण आपण पण आपली जागा सोडायची नसते अशा गोष्टीत. अगं बाई, नानाला वाटतं. रामकृष्ण हरी. नाना या की, बसा बस. काय सगळीच जमलाय. वय नाना एकटीच आला होय, आणि एवढ्या रात्रीचं येणं केलं. उद्या पाडवा आहे ना, म्हणलं शीतल आणि अजिंक्यला रीतसर अवतान द्यायचं होतं, म्हणून आलतो. शीतल, ए शीतल, अगं बाहेर ये, नाना आलेत बघ. नाना नाही, म्हणजे तुम्ही आमंत्रण द्यायला आलाय खरं, पण तयारी झाली ना तुमची. अगं बाई, अगं शीतल, किती उशीर झाला आज जाऊन बसली. तुझे वडील आलेत. ते जरा काम होतं. बर बर, अगं आवातनं घेऊन आल्यात. नाही म्हणजे नाना, काय देणार मग जावयाला, गाडी का बंगला. अहो गंमत केली हो. आता मला काय माहित नाही वे, तुम्हाला झेपणार नाही ती. जी काय करताल का नाही ती आपलं चांगलं करा आमच्या पोराला, म्हणजे झालं एवढंच म्हणायचं होतं मला.
अगं कुठे कधी काय बोलावं कसं कळत नाही का तुला? नाहीतर काय, उचलली जीप लावली टाळ्याला. हाय का आता मी काय माझ्या भावाची चेष्टा बी करायची नाही वे. नाही असू दे. तर जावय बापू, तुम्ही आणि शीतल उद्या पाडव्याला आमच्या घरी राहायला या. कसं आहे, नियमानं रीतसर बोलवणं करायला पाहिजे होतं म्हणून आलतो. वय नाना, येतो नक्की. वय नाना, येतो आम्ही. बर, येऊ मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पुष्पे, पोरीला किती वाईट वाटलं. सणासुदीचं पोरीने डोळ्यातनं पाणी काढलंच का नाही? एवढ्या तेवढ्यानं तिच्या डोळ्यात पाणी आलं असतं ना तर मग कशाला. पुष्पे, तू तर का नाही, तुला काही बोलण्यात अर्थच नाही. सगळं पालत्या घडाव पाणी. बर, आम्ही आता निघू का? उशीर झाला. उद्या फराळाला ये. आज्जा या टोनी. मी आलो जरा जाऊन. काय मिसेस भाऊजी, तुमच्या डोळ्यात पाणी? मामी कशा बोलल्या बघितलं ना. तुम्ही ऐन वेळेला आला म्हणून, नाहीतर त्यांचं सगळं ठरलं होतं. मामी नानांना असं कशाला म्हणल्या. शितले, तुला कुत्र्या शेपटीची गोष्ट माहितीये का? ती का नाही नळीत घातली ना तेवढं पुरतं सरळ होतं, परत वाकडं ते वाकडच. आणि काही काही शेपटे तर असे असतात ना, नळच वाकड्या करतात. शितले, आता तुझीच आदर्श सासू आहे ती. तिचा स्वभाव तूच नीट करू शकतेस बघ, बाकी कुणालाच जमणार नाही. ते तर मी करतच असते. आता तर मी दाखवतेच बघा, मी बी किती आदर्श सून आहे ती.